नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 15/2/2025 रोजी निरोप समारंभ व पालक सभा संपन्न। व्यंकटेश प्राथमिक उच्च माध्यमिक विद्यालय वांगी परिसर परभणी येथे दिनांक 15/2/2025 वार शनिवारी रोजी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तिरुपती बालाजी सेवाभावी संस्था व शैक्षणिक संस्था ताड लिमलाचे अध्यक्ष प्राध्यापक भानुदासराव शेरे पाटील यांची उपस्थिती होती। तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिनेश डावखरे सर सहशिक्षक छत्रपती शाहू विद्यालय परभणी यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सिंगाटे सर पीबी यांनी केले। तर कार्यक्रमासोबतच पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यात NMMS उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पालकासोबत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला। यात गट 5वी ते 7वी मध्ये नंदिनी शिंदे, 8वी ते 10वी मध्ये रोहित नवघरे व इयत्ता 11वी व 12वी मध्ये महेश कोरडे यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार देखील पालकासोबत शाल श्रीफळ देऊन करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून श्री डावखरे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप केला व श्री सुगंधे सर यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री भुसारे सर, चापके सर, लांडे सर, सुगंधे सर, सो खंदारे मॅडम, दहिवाल मॅडम, सावंत सर, लांडे सर, श्री पेडगे सर, सो पांचाळ मॅडम आदींनी परिश्रम घेतले। स्वागत करते। त्यांची उपस्थिती बनवते आजच्या कार्यक्रमात। ओके। हा इकडे बघा, समोर बघा सर, इकडे पहा। यानंतर सर उभा राहा, शिरसा थोडं पलीकडे। थोडं असं बाळा मग थोडं जवळ या तुम्ही। नवनाथ पाटील, ओंकार अशोकराव विरासे, भगवान शिवाजी काळे, भागवत सोमनाथ गरड, योगिता संतोष सावंत, रोहित प्रल्हाद नवघरे, दीपक नामदेव घाटूर। ये बेटा ये। यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजन आमच्या विद्यार्थ्यांना आम्हीच निरोप देतोय। निरोप हा फक्त एक औपचारिक कार्यक्रम आहे, पण निरोप आम्ही देतच नाही खरं तर। आणि त्याच्या पुढचा कार्यक्रम जो पालक सभेचा, वर्षभर आम्ही घेतलेल्या मेहनतीचं आणि आम्ही केलेल्या कष्टाचं, तसेच आपल्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस गाळलेल्या घामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। त्या अनुषंगाने या पालक सभेचं आयोजन आपण वर्ग 10वीचे विद्यार्थी जसे आमच्याकडे वॅकेशनला 1 मे पर्यंत होते आणि त्याच्यानंतर पुन्हा जूनला शाळेत आले, त्या दिवसापासून प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांचा विकास कसा होईल आणि प्रत्येक मिनिट त्यांच्यासाठी कसा उपयोगी ठरेल या काटेकोर नियोजनामध्ये कोणतीही दिरंगाई नसलेलं नेतृत्व आमच्याकडे आहे। आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भानुदासराव शेरे पाटील सर
यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वजण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय प्राध्यापक श्री शिंगारे सर यांच्या अतिशय काटेकोर नियोजनाने आम्ही सर्व टीम एक फॅमिली मेंबर्स असल्याप्रमाणे काम करतोय आणि तुमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला दिशा देण्याचं काम मात्र ही संस्था करते, याच्यात कोणतंही वावगं नसायलाच पाहिजे. तर पूर्वी वर्ग 10वीचा वर्ग शिक्षक या नात्याने मी आलेल्या सर्व पालकांचे स्वागत करतो आणि ज्याच्यामुळे हा कार्यक्रम आहे. मी प्राध्यापक भानुदास सखाराम शेरी, राहणार ताडलिंगला, तालुका जिल्हा परभणी. माझी परभणीमध्ये तिरुपती बालाजी सेवाभावी व शैक्षणिक संस्था या नावाने व्यंकटेश प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय व श्री संत माऊली ज्ञानकीर्त बॉईज हॉस्टेल असे 2 प्रोजेक्ट चालत असतात आणि याच्यामध्ये मी गेली 22 वर्ष झालं हा वसतिगृहाचा म्हणजे वसतिगृहातील जी काही प्रोजेक्ट आहे तो मी चालवत आहे. त्यामध्ये अनेक हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडले, त्यांना चांगल्या पोस्टवर नोकऱ्या करतात. कोणी तहसीलदार आहेत, कोणी डेप्टी तहसीलदार आहेत, PSI आहेत, इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस खात्यात असतील, शिक्षक असतील, पोस्ट खात्यात असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये अग्निशामक दलामध्ये विविध क्षेत्रामध्ये हजारो विद्यार्थी आज गेल्या 22 वर्षापासून घडवलेले आहेत. ते स्वतः कार्य करतात, स्वतःच्या पायावर उभे आहेत. शासनाच्या नोकऱ्या जवळजवळ इथं शिकलेल्या 70 ते 80% विद्यार्थी हे नोकरीसाठी पात्र ठरलेले आहेत. आणि ज्यावेळेस 2002 पासून DED पॅटर्न आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालवला, त्यावेळेस माझ्याकडे 350 ते 400 विद्यार्थी हे 11वी 12वी या 2च वर्गाचे निवासी राहत होतात. आज घडीला सुद्धा वर्ग 5वी ते 12वीपर्यंतचे जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी, मुलीसुद्धा त्याच्यामध्ये 30 ते 40 मुली आहेत. आणि अशा प्रकारची सर्व व्यवस्था राहण्याची, जेवण्याची, कोचिंग क्लासेसची आणि शाळेची ही एका छताखाली एकाच इमारतीमध्ये करण्याचा मी प्रयत्न करत आहोत. गेल्या 22 वर्षापासून हा जो प्रयत्न चालू आहे याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू शकतो, हे जे प्रोजेक्ट चालवला जातो तो ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, मुलं असतील, मुली असतील, जे शिक्षणापासून वंचित राहतात किंवा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, तर अशा मुलांना मार्गदर्शन करून त्यांचं वैयक्तिक जीवन घडवण्यासाठी आम्ही व आमचे सहकारी शिक्षकवृंद सर्वजण रात्रंदिवस प्रयत्न करतो, झुजतो. एवढं बोलतो. आणि सर, आज पालक मेळावा झाला, जे आईवडिलांचं पूजन झालं, याबद्दल काय सांगा? तर आज सर्वप्रथम म्हणजे पालक मेळावा घेण्यात आला, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता, आईवडिलांचा मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला. तर हे करण्याचा उद्देशच असा आहे की आज मोबाईलच्या काळामध्ये एका कुटुंबातील पालक जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते एकमेकापासून दूर जातात. तर त्यांना पालकाविषयीचा आदर किंवा सहानुभूती किंवा पालकाविषयी पालक आपल्यासाठी किती झुजतात, किती काय काम करतात याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता.